आज आपण एक नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत। हा विषय आहे धोरणं। सरकारची धोरणं ही कशी ठरतात, कोण ठरवतं आणि त्याचा परिणाम काय होतो आणि त्या धोरणातनं पुढे आपल्याला कोणत्या कोणत्या योजना कशा बनवल्या जातात। आता हा विषय खूप महत्वाचा आहे एका अर्थाने, कारण हा पाया आहे। धोरण असल्याशिवाय, कारण कोणतीही संस्था असून दे, कोणतंही कुटुंब असून दे, कोणतंही राज्य असून दे, हे जेव्हा चालवायचं असतं तेव्हा सर्वप्रथम लागतं कुठल्या दिशेने मला जायचंय। हे उदाहरणार्थ मला घर बांधायचंय, तर घर बांधायचं असेल तर आधी घराचा आराखडा माझ्या समोर असावा लागतो। म्हणजे त्या घराचं डिझाईन मला माहिती असायला लागतं। मी 2 खोल्यांचं घर बांधणार आहे की 4 खोल्यांचं घर बांधणार आहे, मी दुपाकी घर बांधणार आहे की मी चौपाकी घर बांधणार आहे, मी कशासाठी घर बांधणार आहे, कोणासाठी बांधणार आहे। म्हणजे दुकानदाराचं घर असेल तर ते वेगळं असेल, शेतकऱ्याचं घर असेल तर वेगळं असेल, व्यावसायिकाचं घर असेल तर वेगळं असेल, दवाखाना असेल तर तो वेगळा असेल। म्हणजे प्रत्येक इमारत ही वेगळी असते, कारण त्याच्यामध्ये त्याच्या गरजा पुऱ्या झाल्या पाहिजे। मग तसंच हे धोरण जेव्हा असतं तेव्हा हे धोरण हे एक कसं ठरवायचं, आणि हे धोरण जर नसेल तर आपल्याला कोणत्या वाटेने जायचं हे कळत नाही। त्यामुळे पहिल्यांदा धोरण पाहिजे, आणि हे धोरण म्हणजे एक प्रकारची दिशा आपली ठरवणं असतं। पण ही दिशा कशी ठरवायची, तर त्याला काहीतरी आधार लागतो, त्याला काहीतरी उद्दिष्ट लागतं। तेव्हा सरकारचं धोरण ठरवताना त्याचा मुळात आधार असतो हा राज्यघटनेने ठरवून दिलेले अधिकार आणि राज्यघटनेने सांगितलेली मार्गदर्शक सूत्र। याच्यातनं हे तत्व, म्हणजे एकीकडे आपल्याला धोरण लागतं, दुसरीकडे आपल्याला तत्व लागतात, तिसरीकडे आपल्याला ती धोरण आणि तत्व पुढे नेणारा कार्यक्रम लागतो, आणि त्याच्यासाठी अनुकूल वातावरण लागतं। हे सगळं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला हवं आहे त्या फळापर्यंत आपण पोहोचू शकतो। तर आता धोरण म्हणजे काय, तर हे स्पष्ट झालेलं आहे की धोरण म्हणजे राज्यासाठी आवश्यक असणारी मार्गदर्शक सूत्र, मार्गदर्शक दिशा। आता ही वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी असू शकते। म्हणजे समाजासाठी, कारण समाज शेवटी व्यक्तींचा असतो, व्यक्तींच्या गरजा जशा असतात तशा समाजाच्या पण काही गरजा असतात, तशाच राष्ट्राच्या असतात, देशांच्या असतात। त्या देशाबद्दलची, 2 देशांबद्दलचे व्यवहार कसे असावेत, 2 देशांनी एकमेकाशी कसं वागावं, याच्याबद्दलचं आंतरराष्ट्रीय धोरण असतं। तसंच 2 राज्य आहेत, त्या 2 राज्यांचे आपसातले व्यवहार कसे असावेत याच्याबद्दलचं एक प्रकारचं राज्यांच्या बद्दलची परस्पर संबंधांचं एक धोरण असतं। तिसरं असतं गावागावामध्ये, आणि सत्ता वेगवेगळी, दिल्लीची एक सत्ता आहे, मुंबईची एक सत्ता आहे, आणि जिल्ह्याची आणि गावाची, या सत्तांचे परस्पर संबंध कसे असावेत याचं पुन्हा एक वेगळं धोरण असतं। म्हणजे या धोरणाला धरून पुढे मग कायदे, नियम किंवा कार्यक्रम आणि योजना बनतात। तेव्हा एकीकडे परस्पर संबंध निश्चित करण्यासाठी म्हणून धोरणाची गरज असते। मगाशी म्हटल्याप्रमाणे गावातल्या वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, वेगवेगळ्या धर्मांचे लोक आहेत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, या सगळ्यांचे परस्पर संबंध, राज्यांचे संबंध, देशाचे संबंध याच्याबद्दलचं निश्चित मार्गदर्शन आपल्याला या धोरणांमधून होतं। दुसरीकडे त्या समाज घटक असतो। हे उदाहरणार्थ युवक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, आदिवासी आहेत, या संबंधांमध्ये त्यांच्यामध्ये अधिक चांगले विकासाचे, कल्याणाचे कार्यक्रम राबवायचे असतील तर महिलांसाठी एक वेगळं धोरण येऊ शकतं, आदिवासींसाठी एक वेगळं धोरण येऊ शकतं, शेतीसाठी वेगळं, म्हणजे समाज घटकांच्या विकासासाठी म्हणून धोरण असतं। तिसरं धोरण जे असतं हे या सगळ्या पंचायतीमध्ये किंवा सरकारचा जो कार्यक्रम आपण राबवतो याच्यामध्ये मुख्यतः गावाचा सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास। त्यामुळे सामाजिक न्यायाच्या संबंधी आपण वेगवेगळ्या व्यक्तींचे आणि समाज घटकांचं बघितलं, तसंच आर्थिक विकासासाठी असू शकतं। मग त्याच्यामध्ये न्यायामध्ये पुन्हा दारूबंदीचं एक धोरण जसं असतं तसंच विकासाकरता औद्योगिक धोरण असतं, गृहनिर्माण धोरण असतं, संसाधनं जी वापरतोय ती पाणी वापरतो, पाण्यासंबंधीचं धोरण असतं, शेती वापरतो तर शेतीसाठीचं धोरण असतं, रोजगार निर्माण करायचे असतात तर रोजगार निर्मितीचं धोरण असतं। अशी वेगवेगळी धोरणं आपल्याकडे असतात। आता ही धोरणं कोण बनवतं, कशी बनवतं आणि केव्हा बनवतं याचा आपण विचार करूया। सर्वसाधारणपणे एखाद्या विषयामध्ये सरकारला आज टंचाई जाणवते, हे पाणी टंचाई असेल तेव्हा मग पाण्याच्या वापरासंबंधीचं धोरण बनवावं लागतं। हे धोरण केव्हा बनतं, तर त्या प्रश्नाची निकड, त्या प्रश्नाची गरज आणि त्या प्रश्नाबद्दलची मागणी त्या विषयासंबंधीची वेगवेगळ्या समाज घटकाकडनं येते किंवा शासनाच्या लक्षात येते। त्यावेळेला या समाज घटकाला पुढे आणण्याची गरज आहे, अधिक संधी देण्याची गरज आहे,
किंवा आता अधिक संसाधनं जपून वापरण्याची गरज आहे असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला मग आपल्याकडे ही धोरणं ठरवली जातात. आणि मग त्याच्यासाठी सरकार वेगवेगळे अभ्यास गट नेमतं. या अभ्यास गटामध्ये वेगवेगळे राजकीय लोकप्रतिनिधी असतात, तसंच म्हणजे आमदार असतात, खासदार असतात, जिल्हा परिषदेचे सदस्य असतात, गाव पातळीवरचे असत नाहीत त्याच्यामध्ये, परंतु वेगवेगळ्या स्तरावरचे लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये असतात, वेगवेगळ्या प्रशासनातले अधिकारी त्याच्यामध्ये असतात त्या खात्याशी संबंधित. त्याच्या पलीकडे जाऊन गावामध्ये किंवा समाजामध्ये असणारे एक अभ्यासक त्या विषयाचे किंवा तज्ज्ञ असतात. त्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्था त्यांचे प्रतिनिधी असतात. या सगळ्यांचे मिळून एक अभ्यास गट बनतो. हा अभ्यास गट समाजातल्या ज्याच्या विषयीचं धोरण बनवायचे, उदाहरणार्थ शेतीबद्दल असेल तर शेतीशी संबंधित असणारे शेतकरी असतील, शेतीच्या योजना राबवणारं शेतकी खातं असेल, शेतीबद्दल अभ्यास करणारं शेतकी विद्यापीठ असेल, या सर्वांकडनं त्यांच्या अनुभव काय, त्यांना जाणवणाऱ्या समस्या काय, त्यांच्याकडनं येणाऱ्या अडचणी कोणत्या, त्याच्यामध्ये राबवणाऱ्या योजना कोणत्या, त्या योजनांचा होणारा परिणाम काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत याची चर्चा करतो. आधी माहिती घेतो, मागचा इतिहास, मागची आजची वस्तुस्थिती ही सगळी तपासली जाते, त्याची छाननी केली जाते आणि त्याच्यातनं नवीन काही सूचना असतील ह्या सूचना त्यांच्याकडनं सुचवल्या जातात. आणि याच्यामध्ये आमचं धोरण कसं असणार आहे असा एक कच्चा आराखडा तयार केला जातो. असा महिला धोरणाचा आराखडा 1994 साली बनवला होता. मग महिलांचे वेगवेगळ्या महिलांबरोबर काम करणाऱ्या गटांनी याच्यात आपल्याला अनुकूल काय आहे, आपल्याला अडचणीचं काय आहे, आपल्याला हवं असलेलं अंतर्भूत नसेल तर ते काय आहे याचे अभ्यास करून लोकांनी सूचना दिल्या. हा आराखडा तयार झाला की सामान्य जनतेसमोर तो विचारार्थ ठेवला जातो, त्यांची मतं घेतली जातात, त्याच्यावर ठिकठिकाणी चर्चासत्र आयोजित केली जातात. कधी चर्चासत्र सरकार आयोजित करतं तर कधी कधी त्या विषयावर काम करणाऱ्या सामाजिक चळवळी संस्था या आणि विचारी जागृत नागरिक करत असतात. या सर्व सूचनांची दखल घेतली जाते आणि या सगळ्याचा एक धोरण म्हणून निश्चित केलं जातं आणि हे धोरण प्रकाशित केलं जातं. जेव्हा एखादं धोरण सरकार प्रकाशित करतं तेव्हा ते सरकारचं अधिकृत धोरण असतं. आता हे अधिकृत धोरण जेव्हा सरकार जाहीर करतो तेव्हा या धोरणांचं महत्व असतं की पुढचं हे महत्व काय आहे, तर याच्या पुढे सरकार ज्या काही या विषयासंबंधीच्या योजना बनवणार आहे, जे कोणते कायदे करणार आहे हे याला धरून असले पाहिजेत. त्या धोरणाशी सुसंगत अशाच पद्धतीचं आहे का नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि मग हे धोरण बनताना कसं बनतं, हे जसं दिलं तरी ते धोरणामध्ये काय असलं पाहिजे आणि त्याला आधार काय, तर मुख्यतः राज्यघटनेचं, भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक सूत्र आणि मूलभूत अधिकार या दोन गोष्टी त्यांना डावलता येत नाही. मूलभूत अधिकार राज्यघटनेने आपल्याला प्रत्येकाला दिलेले, त्यातला पहिला अधिकार आहे हा सर्व नागरिक समान आहेत. समतेचा अधिकार दिलाय, स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय, न्यायाचा अधिकार दिलाय, बंधुभावाने जगण्याचा अधिकार दिलाय, लोकशाही, समाजवादी, प्रजासत्ताक राष्ट्र असेल असं म्हटलंय. तेव्हा ह्या सर्व गोष्टी त्या धोरणामध्ये येतायत का नाही, त्याच्यातल्या कोणत्या गोष्टीचं उल्लंघन होतंय का नाही हे तपासावं लागतं. त्या धोरण जेव्हा बनतो त्याचा आधार असतो राज्यघटनेने घोषित केलेले मूलभूत तत्व, तसाच पुढचा आधार असतो राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये 36 ते 50 चौथ्या भागामध्ये 36 ते 50 ही कलम आहेत. या कलमांमध्ये आपल्याकडे या धोरणा कोणती मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, सूत्र सरकारला ठरवून जर कोणतेही राज्य चालवणार असेल तर आपलं राज्यघटना ही वेगवेगळ्या घटक राज्य आणि केंद्र सरकार यांनी मिळून आपला देश बनतो. त्या राज्यांनी काय केलं पाहिजे याच्याबद्दलची ही मार्गदर्शक सूत्र आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, आता आपण शिक्षणाबद्दल खूप बोलतोय आणि मुलांना शिकलं पाहिजे, शाळा असल्या पाहिजेत, तर याच्याकरता मार्गदर्शक सूत्रच म्हणतंय की 6 ते 14 वर्ष वयोगटाखालील प्रत्येक मुलाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, हे मार्गदर्शक सूत्र आहे. किंवा समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे, स्त्री आणि पुरुषांच्या वेतनामध्ये फरक करता येणार नाही, हे मार्गदर्शक सूत्र आहे. समान नागरी कायदा, सर्व देशातल्या नागरिकांना एक कायदा असला पाहिजे, हे मार्गदर्शक सूत्र आहे. या देशामध्ये संपत्ती निर्माण होते ती संसाधनं, मग जंगल, जमीन, पाणी याचं संरक्षण आणि जतन झालं पाहिजे आणि जमीन सुधारणा कायदा झाले पाहिजेत.
प्रत्येकाला भूमीवर अधिकार मिळाला पाहिजे, ही मार्गदर्शक सूत्र आहेत. आता ही कशी मार्गदर्शक सूत्र या घटनेमध्येच असल्यामुळे त्याला अनुसरून राज्य सरकारने आपलं धोरण ठरवावं, या धोरणाला अनुसरून पुढे कायदे बनवावेत. मग दारूबंदीचा कायदा हा महिलांना संरक्षण देतो, महिलांची एक मागणी आहे आणि त्याच्याबद्दल सरकार दारूबंदीचं धोरण करतं आणि दारूबंदीचं धोरण झाल्यानंतर मग कायदा बनवतो की या कायद्यात ग्रामसभेमध्ये 50% महिलांनी जर दारूबंदीची मागणी केली आणि त्या परिसरामध्ये कोणाही दारू विक्रेत्याला परवानगी देण्यासाठी ग्रामसभेने लायसन्स द्यायला विरोध केला तर ते देता येत नाही, तिथे दारूबंदी केली पाहिजे. म्हणजे एकीकडे महिलांचं दारूबंदीचं धोरण, पुढे त्याला धरून महिलांनी मागणी केल्यानंतर दारूच्या दुकानाला परवानगी नाकारणारं आणि महिलांना ग्रामसभेमार्फत मतदान करण्याचा अधिकार देणारा कायदा आणि किंवा आदेश. तेव्हा एकीकडे कायदा बनतो किंवा जमीन सुधारणा कायदे. कसेल त्याची जमीन हे सरकारचं धोरण आहे, तेव्हा कसेल त्याची जमीन म्हणजे कुळांना जमिनीचा अधिकार देणं हा पुढचा कायदा झाला. आता एकीकडे कायदे जसे बनतात तसे पुढे योजना पण बनतात. म्हणजे मग कोणत्या योजना, तर गावामध्ये आपल्याकडे जंगल, जमीन, पाणी याचा वापर करून लोकांच्या गरजा भागवतात. दिवसेदिवस लोकसंख्या वाढते आहे आणि ही साधनं मर्यादित आहेत. तर या साधनांना आपल्याला सांभाळून ठेवलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. भविष्यातल्या मुलांना, पिढीला आपल्याला ते टिकवून ठेवलं पाहिजे. मग याच्यासाठी सरकारची जलनीती येते आणि वननीती येते. वननीती म्हणते जंगल गावाचं आहे, ते गावाच्यानी राखलं पाहिजे आणि त्याच्यासाठी गावकऱ्यांच्या गरजा भागल्या पाहिजेत. मग हे जेव्हा वननीती येते तेव्हा वननीतीमध्ये कोणाला कशाला प्राधान्य द्यायचं, मग जंगल वाचवण्याला प्राधान्य द्यायचं की गावातल्या गरजा भागवायला प्राधान्य द्यायचं, इथे संघर्ष होऊ शकतो. लोकांना वाटतं आमच्या गरजा भागल्या पाहिजेत, दुसरीकडे सरकारला वाटत असतं की हे जंगल वाचवलं पाहिजे, वाघ टिकले पाहिजे, म्हणून वाघांची अभयारण्य त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यातनं लोकांना बाजूला काढलं पाहिजे. मग इथे लोकांचे संघर्ष होतात. किंवा दुसरीकडे पाण्याचं धोरण केंद्र सरकारने 2000 साली घोषित केलं, त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवले. हे प्राधान्यक्रम काय आहे, तर पाणी कोणी निर्माण केलेलं नाही, पण पाण्यावर माणसाचा जसा अधिकार आहे तसाच जीवजंतूंचा, पशु पक्ष्यांचा, झाडांचा, निसर्गाचा आहे. त्या निसर्ग जगायला पण पाणी लागतं आणि माणसं जगायला पण. त्या पहिल्या पाण्याचा अधिकार हा धोरण सांगतं, पिण्याचं पाणी हे पहिलं. नंबर दुसरं, अन्नधान्य ही माणसाची गरज आहे, तर शेतीसाठी, सिंचनासाठी पाणी हा दुसरा प्राधान्यक्रम. आणि मग उद्योगधंदे पण चालले पाहिजे, त्याच्यासाठी वीज निर्मिती झाली पाहिजे, वीज निर्मितीसाठी धरणं बांधली पाहिजेत आणि उद्योगांसाठी आणि शहरांसाठी धरणं बांधली पाहिजे. तेव्हा त्यांचा क्रमांक, औद्योगिक पाणी वापर हा क्रमांक 34. हे प्राधान्यक्रम ह्या धोरणाने ठरवल्यानंतर मग पुन्हा जेव्हा ह्याच्यामध्ये कधी बदल करण्याची पाळी, कोणत्या तरी हितसंबंध ज्यांचे असतात, औद्योगिक विकास पुढे गेला पाहिजे म्हणून उद्योगांना पाणी असं जेव्हा पहिल्यांदा येतं आणि शेतीला पाणी दुसरं, तेव्हा पुन्हा संघर्ष होतो. आपल्याकडे महाराष्ट्रात असा संघर्ष झाला आणि मग महाराष्ट्र सरकारने गेल्याच वर्षी आपला प्राधान्यक्रम शेतीला दुसरा ऐवजी तिसरा केला होता, तो त्यांना बदलावा लागला. आता शेतीला पुन्हा दुसरा क्रमांक आहे. म्हणजे या धोरणामध्ये पाणी मर्यादित आहे संसाधन, तर ते कोणी वापरायचं, किती वापरायचं, म्हणजे दर डोई, दर माणशी किती पाणी दिलं पाहिजे हे जर ठरलं तर मग पाणी माणसाला किती लागणार आहे, तर ग्रामीण भागामध्ये 40 लिटर दर डोई, दर माणशी पाणी मिळालं पाहिजे. शहरातल्या माणसांसाठी 250 ते 200 लिटर पर्यंत आहे. तेव्हा हे पाणी कुठलं मिळणार, मग ते पाणी किती द्यायचं, याच्यासाठी जलसंपदा विभाग जसं धोरण ठरवलंय तसंच ग्रामीण पाणी पुरवठा योजना, या धोरणाला धरून प्रत्येकाला पिण्याचं पाणी द्यायचं असेल तर हे पाणी किती द्यायचं, तेवढं पाणी निसर्गात उपलब्ध आहे का नाही, पाण्याचे स्रोत आहेत का नाही, हे बघून पाणी पुरवठ्याची योजना त्या गावामध्ये बनते आणि प्राधान्याने पिण्याचं पाण्याचे पुरवठ्याचा कार्यक्रम सरकार राबवतं. म्हणजे पिण्याच्या पाण्याला अग्रक्रम दिल्यानंतर त्या गावामध्ये असणारा पाण्याचा साठा हा प्रथम पिण्यासाठी, मग उद्योगांसाठी, अशा प्रकारचा कार्यक्रम सरकारकडनं येतो. याच पद्धतीने गावामध्ये बेरोजगारांची संख्या खूप वाढते, त्या रोजगार निर्मितीचं धोरण सरकार करतं. रोजगार निर्मिती कशातनं होऊ शकते,
तर अकुशल कामगार असतील त्यांना श्रमाची कामं देऊन आणि कुशल कामगार असतील तर त्यांना कोणत्या प्रकारचे व्यवसाय उपलब्ध करून देऊन किंवा कुशल कामगार तयार करण्यासाठी त्यांना कौशल्याचं प्रशिक्षण देऊन म्हणजे रोजगार निर्मितीचं धोरण ठरलं तर बेरोजगारांची संख्या नक्की करावी लागते. त्या बेरोजगारांमध्ये आपल्याला किती लोकांना काम द्यायचंय हे नक्की झालं तर त्यांची वर्गवारी करावी लागते, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल, आणि त्याप्रमाणे कार्यक्रम आखावे लागतात. तर योजना, कार्यक्रम, कायदे आणि धोरण यांचा एकमेकाशी खूप मोठा संबंध असतो. आज आपल्या देशामध्ये वेगवेगळी धोरणं मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांशी निगडीत आहेत, वेगवेगळ्या समाज घटकांशी निगडीत आहेत, वेगवेगळ्या परस्पर नातेसंबंधांशी निगडीत आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय धोरणं जी असतात त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय धोरण येतं परस्पर देशांचे संबंध कसे असावेत किंवा परस्पर देशांमधनं वाहणाऱ्या नद्यांचं पाणी याच्या संदर्भातलं असेल, वाहतुकीच्या संदर्भात असेल. हे आपण ह्याच्या मोठ्या विषयात आपण आज चर्चा करत नाही आहोत, पण हेही आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर आयात निर्यातीचं धोरण असतं, म्हणजे आपल्या देशातनं काय आयात करायची आणि कशाची निर्यात करायची हे आंतरराष्ट्रीय धोरण झालं. पण मग देशामध्ये आपल्या देशात गावामध्ये येणारं धान्य कुठनं येतं, आपल्याला येणारी भाजीपाला कुठनं येतो आणि आपण देशात आपण तयार केलेला कुठे जातो आणि याच्या संदर्भात सरकार सवलती कोणाला देतं किंवा काय, हे एक दुसरं एक धोरण ही आंतरराष्ट्रीय संबंधांशी जोडलेली असतात. पण राष्ट्रीय पातळीवर सुद्धा वेगवेगळी धोरणं येतात. उदाहरणार्थ रोजगाराचं जसे तसंच औद्योगिक विकासाचं धोरण येतं. याच्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन सारखे झोन तयार करणं, सेज ज्याला म्हणतात, हे झोन तयार करणं हा देखील एक प्रकारचा कार्यक्रम येतो. याच्यामध्ये तिथे कोण गुंतवणूक करणार, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक होणार की राष्ट्रीय गुंतवणूक होणार, त्यांना किती सवलती देणार, त्याच्याकरता कोणत्या प्रकारच्या कायद्यातनं मुक्ती द्यायची, कायद्यातनं आणि करातनं सवलती द्यायचा, हे धोरण ठरवतं. आणि मग सेजचं धोरण ठरलं त्याला धरून मग सेजचा कायदा 2005 साली आला. त्याच प्रकारे आता आपल्याकडे खूप मोठा विजेच्या टंचाईचा मुद्दा चर्चेला येतो. त्याच्याकरता वीज धोरण आहे आणि तसंच अणुऊर्जेचं धोरण आहे. आणि म्हणून मग अणुऊर्जा तयार करायची का नाही करायची, वीज तयार करायची असेल तर कोळशावर तयार करायची की पाण्यावर तयार करायची की अणुऊर्जेचा वापर करून करायची, याच्याबद्दलचं सरकार एक गरजा आणि धोरण तयार करतं आणि मग त्याचा पुन्हा कार्यक्रम राबवला जातो. दुसरीकडे जंगल आपल्याकडे संपतायत, पर्यावरणाचा प्रश्न बिकट होतो आहे. अशा वेळेला 3 प्रकारची वेगवेगळी धोरणं आपल्या समोर आहेत. त्याच्यामध्ये एक वन हक्कांचा कायदा मंजूर झालेला आहे, पण वनांबद्दलचं धोरण आहे, पर्यावरणाबद्दलचं धोरण आहे, तसंच जैवविविधता आणि जलस्रोतांचं संवर्धन आणि जतन करणं, वॉटर बॉडीज ज्याला म्हणतात, ही धोरणं आहेत. ह्याचा सगळ्यांचा आपल्या गावाशी संबंध आहे. गावाशी म्हणजे गावामध्ये पाणी असतं, गावामध्ये जंगल असतं, गावामध्ये माणसं असतात, गावामध्ये जमीन असते, गावामध्ये शेती असते आणि ही धोरणं त्याला निगडीत असतात. आणि म्हणून मग ह्या धोरणांचा विचार गावामध्ये आपल्याला कसं धोरण पाहिजे, गावात पैसा मिळवायचा आहे की गावातल्या गरजा भागवायच्या आहेत, गरजा भागवायच्या असतील तर कोणाच्या गरजा भागवायच्या आहेत, त्याचे प्राधान्यक्रम काय असले पाहिजेत. आणि मग हे एकदा आपलं धोरण नक्की झालं, हे धोरण नक्की करताना घटनेने दिलेल्या अधिकारांची आणि घटनेने दिलेल्या संरक्षणाची आपल्याला जबाबदारी घेऊन त्याची काळजी घेऊनच हे आखलं पाहिजे. हे नक्की झालं की मग आपल्याला त्याला धरून योजना बनवल्या जातात आणि संरक्षणासाठी आणि अंमलबजावणीसाठी कायदे केले जातात. आज आपल्याकडे खूप धोरणं आहेत. महिला धोरण हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, कृषी धोरण हे महत्वाचं आहे, शेतीविषयक धोरणाबरोबरच वनाबद्दलची वननीती आणि जैवविविधतेचं आपल्याला वापर करता येऊ शकतो. त्या धोरणं आणि योजना हे एकमेकापासून वेगळ्या काढता येत नाही, धोरणं आणि त्याला कायदे काढता येत नाही आणि धोरणं आणि राज्यघटना वेगळी करता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, धोरण, तत्व, एक प्रकारचा विचार, एक प्रकारचे कायदे, नियम आणि मार्गदर्शक सूत्र हे तात्कालिक नाही तर दीर्घकालीन उपाययोजनांचा भाग असतो. देशामध्ये आज आपल्याला माणसाला जगण्याचा आजचा विचार जसा करावा लागतो तसा भविष्याचाही विचार करावा लागतो. त्या ही धोरणं बनतात तेव्हा ती दीर्घकालीन उपाययोजनेचा भाग असतो. या धोरणांमधनं आपल्या विकासाला एक दिशा मिळते आणि आपल्या जगण्याला एक प्रकारचा कार्यक्रमाचा आधार मिळतो. त्या धोरणं आपल्याला समजून घेतली पाहिजे,
धोरणं बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणं, धोरणाला अनुसरून योजना नियम करण्यासाठी सरकारला मदत करणं, हा लोकशाहीमध्ये लोकांनी बजावलेला लोकप्रतिनिधी आणि लोकांचा सहभागी कार्यक्रम असतो. त्या धोरणं आपलं जगणं ठरवतात. धोरणं आपण समजून घेतली पाहिजे आणि त्या बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे. याच्यासाठी वेगवेगळी धोरणं आपण मिळवावीत. सरकारकडनं ती प्रसिद्ध होत असतात. ही धोरणं मिळवायची, ही धोरणं वाचायची. त्या धोरणाला धरून आपल्या गावात पाण्याची योजना आहे का? त्या धोरणाला धरून आपल्या गावात शिक्षण मिळतंय का? त्या धोरणाला धरून आपल्याकडे आरोग्य सेवा आहेत का? त्या धोरणाला धरून आपल्याकडच्या लोकांना रोजगार मिळतोय का? आणि तसा कार्यक्रम आपल्याकडे राबवला जातोय का? याच्यावर देखरेख पण करायची असते. धोरण ही इमारत बांधण्याची सुरुवात असते. पाया मजबूत असेल ते इमारत मजबूत उभी राहते. त्या धोरणांमध्ये आपल्याला खूप जबाबदारीने काम करावं लागतं आणि अभ्यास करून काम करावं लागतं. आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे, माहिती मिळवली पाहिजे आणि एक निश्चित उद्दिष्ट ठेवून कामाला लागलं पाहिजे. आपण जर अशा पद्धतीने काम केलं तर लोकांसाठी बनवलेली धोरणं अंमलात आणण्याला वेळ लागणार नाही.